न पीठ मळायची गरज ना भिजवायची, नाही वाटण्या कुटण्याचा असा कोणताही कुटाणा न करता अवघ्या 10 मिनिटात बनवता येईल असा सोपा आणि सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। त्यामुळे इथं मी एका भांड्यात अर्धा कप बेसन घेऊन त्यासोबत पाव कप मैदा आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर व चवीपुरतं मीठ टाकू। तर इथं तुम्ही मैद्याऐवजी रव्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याचं पीठ बनवून वापरलात तरीही चालेल, ते मैद्याचंच काम करेल। आता यात सुरुवातीला बेसन इतकं म्हणजे की अर्धा कप पाणी टाकून याला व्यवस्थित मिसळून घेऊया, जेणेकरून यात पिठाच्या गाठी राहणार नाहीत। तर या ठिकाणी तुम्हाला नाश्ता किती बनवायचा आहे त्यानुसार एखादी वाटी किंवा कप मापासाठी सेट करून जितकं तुम्ही बेसन घ्याल ना त्याच्या अर्ध्या मापात मैदा किंवा दळलेला रवा वापरायचा आणि सुरुवातीला बेसन इतकं पाणी घालून एकजीव मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाव कप पाणी टाकू व त्यासोबत अर्धा लिंबू पिळून घेऊ। यामुळे नाश्त्याला थोडी आंबट चव येते, म्हणून लिंबाचा रस अवश्य वापरा, स्किप करू नका। तर आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळ बनवायचं आहे, पण एकदम पातळ होऊ देऊ नका, म्हणून पिठाचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी वापरून व्हिडिओत पाहताय तसं डोसा बॅटरपेक्षा थोडं पातळ मिश्रण बनवायचं आहे। आणि असं मिश्रण तयार झाल्यानंतर त्याला रेस्ट वगैरे न देता लगेच नाश्ता बनवून घेऊया। तर त्यासाठी मध्यम ते कमी आचेवर तवा किंवा पॅन गरम करायला ठेवून त्यावर तेल, तूप, बटर जे हवं ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर तुमच्या पॅनच्या किंवा तव्याच्या हिशोबानुसार मिश्रण घेऊन एकसमान व शक्यतो पातळसर पसरवून घ्यायचं आहे। आणि तसेच एकीकडे जाड एकीकडे पातळ होणार नाही याचीही काळजी घ्यायची। मग त्यानंतर यावर बारीक चिरलेला कांदा सर्व बाजूंनी थोडा थोडा टाकून घेऊ। तुम्हाला दाटसर पसरवून घ्यायचा असेल तर तुम्ही दाटसर पसरवून घेऊ शकता। नंतर बारीक चिरलेला टमाटर, हिरवी मिरची व कोथिंबीर सुद्धा उत्तप्पमवर जसं पसरवतात तसं पसरवून घ्या। आणि हो, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही जिन्नस मिश्रणात मिसळून सुद्धा वापरलात तरी चालेल, पण मी याला पिझ्झा सारखा लुक यावा म्हणून वर पसरवून घेत आहे। आणि असं पसरवल्यानंतर याला मध्यम आचेवर 2 मिनिट भाजून घेऊया। 2 मिनिटानंतर हे पहा, याची वरची बाजू पूर्ण सुकली आहे। अशी वरची बाजू पूर्ण सुकली की यावर तेल, तूप जे लावलेलं ते लावून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता तेल लावताना हा आपोआप पॅनमध्ये फिरतोय, म्हणजे की नाश्ता खालून चांगला भाजलाय। मग या स्टेजला याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही चमच्याने हलका हलका दाब देत देत काही सेकंद भाजून घ्यायचा आहे। 30 ते 40 सेकंदानंतर परत याला पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला नाश्ता चांगला भाजलाय। आता यावर किसलेलं चीज टाकू। तर असा झटपट होणारा चीजी चवदार नाश्ता मुलांच्या डब्यात देण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। तर असं चीज पसरवल्यानंतर यावर काळी मिरी पूड तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त पसरवून घ्यायची। त्यानंतर थोडंसं ऑरिगॅनो भुरभुरून घेऊ। तसेच यासोबत तुम्ही आवडीनुसार रेड चिली फ्लेक्स सुद्धा पसरवून घेऊ शकता। आता चीज मेल्ट होईपर्यंत मंद आचेवर याला झाकून ठेवूया। तसंच चीज मेल्ट व्हायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी काही मिनिटात तुम्ही बघू शकता आपलं चीज मस्तच मेल्ट झालंय आणि इतक्या वेळेत आपला नाश्ता खालून आणखीन चांगला भाजलाय। आता याला दुमडून काढून घेऊया। तर असा एकदम भारी चवीचा नाश्ता कशाही सोबत खा किंवा काहीच नसेल तर असंच गरमागरम एकदा खाल्लात ना, हा तुमचा फेवरेट नाश्ता होईल हे नक्की। चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत।